घटकेला मला असं वाटतं की सत्तेच्या पुढे काहीच नाही, ना भावना आहेत ना आपलेपणा आहे, म्हणजे कुटुंबाला पण नाहीये आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पण नाहीये. इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण 3 दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी, सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं. कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती, उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या, सगळ्यांनाच आनंद झाला असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली. पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं. पण आत्ताच्या घटकेला मला याच्या मागे फक्त भाजपचा सत्ता संघर्ष दिसतोय. त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पण संपवायची आहे आणि शिंदे गट पण संपवायचा आहे. आताच्या घटकेला राष्ट्रवादीत ही उभी फूट आपल्याला दिसली, कारण शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की ही कल्पना मला पुसट सुद्धा नव्हती. आज शपथविधी होतोय हेही मला माहित नव्हतं. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा आहेत त्या थोड्या कुठेतरी बाजूला राहत आहेत. आत्ताच्या घटकेला भाजपनी केलेलं एक मोठं षडयंत्र आहे की सगळ्यांना फोडा. आत्ताच्या वित्तमंत्री पद त्यांनी स्वतःकडे करून घेतलंय, याच्याच वरनं हा भाजपचा एक मोठा गेम आहे हे सरळ सरळ दिसतंय. आत्ताच्या घटकेला एकीकडे राष्ट्रवादी संपवायची, कारण सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, ही सगळी मंडळी एका पायावर भाजपात जायला तयार होती आणि आपापसात त्यांच्या मारामाऱ्या लावून द्यायच्या. दुसरीकडे शिंदे गटाला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही मंडळी जर भाजपात आली, मग शिंदे गटाची गरज नाही आणि मग त्यांनाही संपवायचं. इतकं गलिच्छ राजकारण होताना आत्ताच्या घटकेला मला दिसतंय.